आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय म्हणावं या म्हाताऱ्याला, स्वतःनी गचकले आणि जाता जाता माझ्या सपनाचाही पार बुक्कच करून गेले। नुसती डील हुस्तोवर थांबला असता तर काय बिघडलं असतं? सरोजबाई, आबा असं अचानक गेलं, लय वाईट झालं बघा। घरात वडीलधारा माणूस असणं म्हणजे किती मोठा आधार असतो। हा पर देवाच्या मर्जीच्या विरुद्ध काय चालतंय का? हे बघा, पर तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही समजे तुमच्या पाठीशी आहोत। आपले आबा सगळ्या गावाला आपल्या घरासारखं मानायचे, काळजी करू नका। सगळा गाव आपल्या दुःखात सहभागी आहे, तुम्ही सांभाळा स्वतःला। येतो येतो। सरे, किती वेळ तू उभारणार आहेस? अशा ना आबा परत येणार आहे वय? चल चल निघूयात आता। सरोज, सरोज, मला आज बी आठवते, माझ्या तान्ह्या कमळेला हातात घेऊन मी जेव्हा एकटी पडलो होतो तेव्हा आबाच माझ्या पाठीशी उभारलं। समध्या जगाचा विरोध पत्करून आबांनीच आम्हाला जगायचं धीर दिलता। माझ्या कमळीला वाढवली, मोठी केली, पण आज ना कमळी हाय ना आबा, माझ्या समध्या आयुष्याची माती झाली बघ। ओ आबा, तुम्ही सांगा ना आता मी काय करायचं? मी एकटी पडलो, आता मी काय करू? मला बघ तुमच्याकडे बोलवून आबा। अशी कशाला बोलायल्यास? तू एकटी थोडीच आहेस, आबा गेले तरी त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे। आणि कमळी, कमळीला आणायला आपण आपल्या पंड्याला मुंबईला पाठवूया, तेव्हा त्या दोघींनी ती घेऊन येईल इकडं। मला वाटतं माझी येळ आता आली आहे। आबा, असं काहीतरी वंगाळ बोलू नका। चला चला आपण डॉक्टरकडे जाऊ। उठा उठा। नाही, तू मला सबूत दे। तू कमळीच्या भविष्याचा समजा विचार करशील, तिचं सपान पोरं झाल्या बिगार मुंबई येऊन तू परत बोलणार नाहीस गावाकडं। तिला तिला पाहिजे ते शिकू दे, सबूत दे। नाही नाही, असं नाही करायचं। नाही, मी आबासनी सबूत दिला आहे। उभा आयुष्यात त्यांनी माझ्याकडे हे एकच तर वचन मागितलंय, त्याच ते दिलेलं वचन मला पुरं करायच पाहिजे। फुटलं की काय तुझं? कसं पण आमच्या अंगावर गाडी घातलीस रा? अरे तुम्हीच येऊन गाडीला धडकलात आणि वर मलाच बोलताय। आम्ही नीट गाडी बघूनच आलो होतो, रस्ता बघून वळणलाय नीट आम्ही। काय आम्हाला बोलतोस तू? हे बघा, मी गाडी स्लो केली ना म्हणून वाचलेत, नाही तर दोघी उडाल्या असत्या। अरे स्वतःचा नाही तर घरच्यांचा विचार करा। रोड आहे, गार्डन नाही, पावलाट। हो दादा, उगा आमच्या घरातल्यांचं नाव काढू नका सा। त्यांच्या विचारांनी तर टेन्शन येतंय।
सगळं कळायला आम्ही काही मुंबईत जन्माला आलोय वय? आम्ही आज सकाळीच मुंबईत आलोय. आमच्या घरातल्यांना तर माहित बी नाही. निंगे गपकी यासने काय सांगत बसलीस तू? नाहीतर काय, इथं डोसकं फिरायला लागलंय माझं. कालपासून घरातली काय विचार करत असतील काय बी कळना. इथं कसं बस पळून आलोय मुंबईला. काय तुम्ही दोघं घरातून पळून आले? आहो नाही नाही, ही काय बी बोलते, हिच्याकडे लक्ष नका देऊ. चल की काय गडबड पडत बस. चल. काही कसले कसले लोक येतात मुंबईमध्ये. जाऊ दे, माझाच दिवस खराब आहे. याच्या तर याच्या अगं या नाही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी तर हा माझ्यावरच भडकायलाय. कमळे, मुंबईची माणसं जरा विचित्रच आहे. निंगे जाऊ दे की, आपलाच दिस खराब आहे असं समजायचं. आपण एक काम करूया, आता आलोय मुंबईत तर आधी देवळात जाऊया, तेवढंच आपल्याला बरं वाटेल. हा, पुढचं काय तर नंतर बघू. चल. महाराज, मी गाव सोडून मुंबईत आल्या खरं, पण या मुंबईची लय भीती वाटायला लागली. हो, माझं गाव, गावातली माणसं, तिथली हवा आणि ही मुंबई सगळंच लय विचित्र आहे. हो, लय वेगळं आहे. आयाना आभासने सोडून मी माझ्या स्वप्नांच्या मागं आल्या खरी, आता त्यांची लय आठवण येते. माझ्या काळजीनं आईचा जीव तर कासावीस झाला असं. मला मोठं करायला आयानं आबा लय राबलं, लय कष्ट घेतलेत त्यांनी. तर आता इथं आल्यापासून असं वाटायला लागलं मी फक्त माझा विचार केला का हो? केवढा स्वार्थी झालो मी. तो सगळा विचार करून हडबडल्यागत झालं. इतका स्वार्थी विचार केला काय मी? काहीच समजेना झालं. महाराज, मी माझं लय मोठं सपान घेऊन या स्वप्ननगरीत आलो. मला इथे लय शिकून माझ्या गावाकडे जाऊन मोठं कॉलेज बांधायचं, म्हणजे माझ्यासारख्या पोरींना तिथे शिकता येईल, स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. महाराज, आता जवा कवा बी मी निराश हो, स्वतःवरच शंका घे, लढणं सोडून हरू जाईल. तवा तवा तुमचं तेज मला पुन्हा माघारी मार्गावर आणणार. महाराज, शपथ आहे तुमच्या आदर्शाची आणि माझ्या कोल्हापूरच्या मातीची. आता जिंकल्याशिवाय माघार नाही. जय भवानी.